मित्रांनो, तर प्रेम करणारा माणूस आहे. मी स्वतः तबलाही वाजवतो आणि त्यामुळे एक 2 मिनटं फक्त माझा परफॉर्मन्स मी आपल्याला करून देतो. मी थोडं त्रितालामध्ये काही आपल्याला मुकडे तिकडे थोडंफार कायद्याचे असं मिक्स 1-2-2.5 मिनटं मी फक्त वाजवून दाखवेल. माझा आपण आदर्श घ्या, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये तो द्या. आपल्याला जे साहित्य दिलं हे केवळ फक्त प्रातिनिधिक स्वरूपात काही शाळांना मी दिलेलं आहे. आपण जिल्हाभर ही मोहीम राबवणार आहोत. यामध्ये बाकीचे NGOज किंवा गावचे जे प्रतिष्ठित मंडळी आहेत, दानशूर लोक आहेत, त्यांनी आपल्या प्रत्येक शाळामध्ये तबला, पेटी किंवा तुमची बासरी अशी एक संगीत कला साहित्य पुरवून विद्यार्थ्यांमध्ये एक संगीताबद्दल आपुलकी निर्माण केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. एवढंच मी या ठिकाणी म्हणणं मांडतो आणि 1-2 मिनटात मी परफॉर्म करतो. आता माझ्यासमोर तबला विशारद सर बसलेले आहेत. त्यांनी मला माफ करावं काही जर चुकलं तर. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतला आणि त्यानंतर माझ्या मनात एक कल्पना आली की आपण एवढा मोठा कारभार सांभाळत असताना आपले विचार शासनाच्या स्कीम ह्या खालीपर्यंत तळागाळात पोचतात की नाही, तर त्याचं उत्तर बऱ्यापैकी नाही असायचं. आणि म्हणून आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी मिळून विचार केला की आपण सर्वांच्या कार्यशाळा घ्यायच्या आणि त्या जिल्हा स्तरावर घ्यायच्या. आणि म्हणून सर्व शिक्षकांची कार्यशाळा खरात साहेबांनी आयोजित केली. ती पहिली कार्यशाळा आहे, त्याच्याबद्दल मी खरात साहेबांचा आभार मानतो. अशाच प्रकारच्या कार्यशाळा आपण ग्रामपंचायतीच्या घेणार आहोत, आरोग्य विभागाच्या घेणार आहोत, जे नवीन लोकांचे अपॉइंटमेंट झालेले आहेत त्यांचंही घेणार आहोत. आणि अशा पद्धतीचे अधूनमधून शिबिर आपण वेळोवेळी आयोजित करणार आहोत. आता मुख्य विषयाकडे येऊ. मी सर्वप्रथम तुम्हाला मी भाग्यशाली समजतो की तुम्हाला पुढची पिढी घडवण्याचं काम सरांनी दिलेलं आहे. शिक्षक होणं ही सर्वसाधारण गोष्ट नाही. शिकणं ही सर्वसाधारण गोष्ट होऊन बसलेली आहे. DED, BEd काय MPhil वगैरे झाले, भरपूर लाखो करोडो विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा डिग्री घेऊन घरी बसलेले आहेत. परंतु तुम्हाला परमेश्वरांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी दिलेली आणि म्हणून शिक्षकी पेशा हा आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात 1 नंबरचा पेशा मानला जातो. आपल्याला जर प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुमचा पहिला शिक्षक कोण, आपण म्हणतो आई माझा पहिला शिक्षक. परंतु मी काही दिवसानंतर हा विचार केला की आपण आईने आपल्याला काय शिकवलं. आईने फक्त आपल्याला जन्म दिला, स्तनपान केलं, जीव खाऊ घातलं, पण माझ्या शिक्षकाने मला कलेक्टर पदापर्यंत जाऊन पोहोचवलं. तर माझ्या बाबतीत जर थोडं सांगायचं ठरलं, मी 1987 साली इयत्ता 10वी पास झालो. 77% मार्क्स मला मिळाले. त्यावेळेस 10वी नंतर DEd असायचं, आता 12वी नंतर आहे. आता बहुतेक ग्रॅज्युएशन नंतर पण आहे ना.
आणि आई त्यावेळेस विचारायला आईचं म्हणत की भाऊ आता तू DL करून टाक, एखादी शिक्षिका मुलगी बघून तुझं लग्न करून टाक. माझ्या डोक्याचा ताण झाला. नंतर आमच्या एका शिक्षकानेच मला सांगितलं की तू हुशार मुलगा आहे, तुला चांगले मार्क्स, तू सायन्सला 11वी 12वी कर, तिथून पुढे आपण ठरवू काय करायचं. आणि त्यानंतर BSc ॲग्री MSc ॲग्री पुण्याला गेलो. स्पर्धा परीक्षेचा वेळ लागला आणि त्याच्यामधून आम्ही हे एका साध्या शिक्षकाने केलं मार्ग देत. त्यावेळेस जर तो मार्ग मला दाखवला नसता तर आईने जे सांगितलं ते कदाचित मी करून मोकळा झालो असतो. म्हणजे शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे आपण मनापासून समजून घ्या. आणि तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही आता या खुर्चीचे पदावर बसला त्याच्या मागे सुद्धा एक शिक्षक होता. तुम्हाला खात्री आहे याच्यातले बहुतेक लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून थकलेले, परंतु त्यांच्या नशिबात पेशेदार PSI होणं नव्हतं म्हणून ते बिचारे शिक्षक म्हणून बसले. पण माझ्या तुम्हाला सर्वांना एकदम अशा शुभेच्छा आहेत की आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्या. मला याही गोष्टीची खात्री आहे की काही लोकांनी उल्लेख केला की बाबा जसं आपल्या मुलाला आपण घरात मन लावून शिकवतो, पाढे आले पाहिजे, अमकं आलं पाहिजे, तमकं, तसंच पद्धतीचं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. पण मला खात्री शिक्षक असा भेदभाव करू शकत नाही. शिक्षक हा पेशा नसतो. शिक्षक हा कधीच भेदभाव करणार नाही की माझा मुलगा 4थीला आहे त्याला 10पर्यंत पाढे आले पाहिजे आणि मी त्याला शिकवते त्याला नाही आले तरी चालेल. नाही, असा शिक्षक नसतो आणि त्याने असू पण नाही. बरोबर आहे का नाही? आता मित्रांनो, आजचं जे संमेलन आयोजित केलं त्याबद्दल भटकर सरांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या फार सायंटिफिक गोष्टी होत्या. त्या काहींना समजल्या, काहींना समजल्या नसतील किंवा कमी समजल्या असतील, काहींना त्या पूर्ण समजल्या असतील, परंतु त्या सायंटिफिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण शिक्षणासाठी थोडा वेळ वाढवून दिला पाहिजे. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काही शिक्षक हे फार कमी वेळ शिक्षणासाठी देतात, स्वतःच्या वाचण्यासाठी फार कमी वेळ देतात आणि त्याचा परिणाम असा होतो की माझा शिक्षक हा बऱ्या अंशी ज्ञानाने कमी असलेलं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आशिष पवारांनी सांगितलं की गेल्या 2-4 दिवसापूर्वी काही सुनावण्या होत्या माझ्याकडे शिक्षकांच्या तक्रारींबद्दल. तर ती तक्रार मी काय ती वाचत नव्हतो. त्या शिक्षकाला काय काय नॉलेज आहे तेवढं मी पाहतो. त्याच्यातलं एक शिक्षक म्हटलं, सर हे मी 4थीच्याच मुलाला शिकवतो. म्हटलं तुम्ही 4थीच्या मुलाला शिकवता पण तुमचं शिक्षण BA DL आहे. मी तुम्हाला विचारतो आता की 9चा स्क्वेअर किती, 9चा वर्ग किती? एकदम लोकांनी सांगितलं 10-12 लोकांपैकी, परंतु बरेच लोक सांगू शकले नाही. साधे प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, 12चा वर्ग किती आहे, 1 इंचामध्ये किती सेंटीमीटर्स असतात, त्रिकोणाचे प्रकार काय, पायथागोरसचा थेरम काय, वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. आणि एक जणांना विचारलं, म्हटलं पायार स्क्वेअर ते याच्यात पाय म्हणजे काय, पायाची किंमत किती आहे. आणि सगळे ऐकल्यानंतर एकीकडे हसून पण यायचं आणि एकीकडे वाईट वाटायचं की नाही. असे जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमचे विद्यार्थी सुद्धा त्यांना आम्ही प्रश्नच विचारणार. म्हणून आम्ही आता असं ठरवलंय, मी स्वतः अजून मी डिक्लेअर केलं नाही मोहन साहेब, परंतु मी आता प्रत्येक शिक्षकांना एक विशिष्ट सिलेबस देणार आणि तो सिलेबस तुम्ही पाठ करायचा आहे आणि त्याची मी लेखी परीक्षा एक दिवस घेणार. इव्हन आपण जे शाळा तपासणीसाठी जातो, U- नंबर आहे का, मुख्याध्यापक आले की किती मुलं किती मुली पोषण आहार मिळाला का, किती वाजता भरते किती वाजता सुटते. आता हे प्रश्न आमच्या फॉर्ममध्ये नसणार. आमच्या फॉर्ममध्ये असणार शिक्षकाला पाढे किती पाठ आहेत, शिक्षकाला किती फॉर्म्युला पाठ आहे, शिक्षकाला इतिहासचे 5 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तर दिली. अत्यंत बेसिक प्रश्न की जे तुम्हाला आलेच पाहिजे. शिवाजी महाराजांचा जन्म 1630. अरे मग शिवाजी महाराजांचा जन्म 1630 झाला, शिवाजी महाराजांच्या आणखी पुढच्या तारखा करा. राज्याभिषेक 1674 झाला.
अग्रवण शुल्क 1666 झाली. शाहिस्ते खानाची बोटं कधी तोडली, अफजल खानाचा वध किती गेला, छत्रपतींचं निधन कधी झालं, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या, तोंडपाठ असल्या. तर काही छोटी छोटी गोष्ट गणितीय ज्यावेळेस आपण विचारायचो ते शिक्षक असे बोटावर मोजायचो. नंतर त्यांना विचारलं तुम्ही DED कुठे झालं तुमचं, तर जाऊ द्या एखाद्या जिल्ह्याचं नाव घेणं योग्य नाही. बुलढाणा जिल्ह्याचं नाव तर येत असेल. यापुढे गणितामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी आल्याच पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला 20 पर्यंत पाढे पाठ केले पाहिजे. 20 जास्त नको मला, 20 पर्यंत पाढे पाठ आले. तुम्हाला गणितीय पद्धतीत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे, पॉईंटचा आला पाहिजे, प्लसचा मायनसचा आला पाहिजे. लक्षात आलं का? प्लस मायनस गुणाकार करताना प्लस आणि मायनसचा गुणाकार करताना उत्तर किती येतं, मायनस मायनसचा भागाकार करताना उत्तर किती येतं. फक्त मी 10 अधिक 20 बरोबर 30 असं नाही विचारत. 0.10 + 200 व्हॉट इज द आन्सर. 2 आकडी गणित आहे, 3 आकडी गणित पॉईंटमध्ये आहे. 0.003 + 0.2 व्हॉट इज द आन्सर. हे शिक्षकाकडून मला शिकायचं. जोपर्यंत शिक्षकाला हे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार, तुम्ही तुमचा सिलेबस शिकवणार. मला माहिती आहे ते सोपं आहे, परंतु तुमच्या डोक्यात जेवढं आहे तेवढं तुम्ही ती गुणवत्ता विद्यार्थ्यामध्ये जाऊ शकते. म्हणून गणितीय पद्धती टक्केवारी कशी काढायची, टक्केवारी कशी काढायची, कशी टक्केवारी काढायची. आपण पाहतो मला 50 मार्क्स मिळाले 100 पैकी, 50 भागिले 100 मला 50% मार्क्स मिळाले. तशी टक्केवारी काढण्याचे सुद्धा गणित आहे. काळ काम वेग एका तासात किती सेकंद असतात हे तुम्हाला शिकायचं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला काय MPSCची परीक्षा द्यायची, परीक्षा नाही द्यायची, तुमच्या बुद्धीला धार द्यायची. तुमच्या बुद्धीला धार देण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडून हे आम्ही करून घेणार आहोत. इतिहास म्हटलं तुम्हाला 3 प्रकारचे इतिहास असतात. एक प्राचीन इतिहास, मध्ययुगीन आणि इंडिया. प्राचीनचा कालावधी किती आहे तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकायचं नाही, तुम्हाला आलाच काय. इसवी पूर्व म्हणजे काय, इसवी नंतर म्हणजे काय, छत्रपती नेमकं कुठल्या काळात होऊन गेले, प्राचीन मध्ये झाले का, मध्ययुगीन झाले का, अर्वाचीन मध्ये. नाही सांगायचं. मौर्याचा कालावधी असेल, बौद्धांचा जन्म कधी झाला, जैनांचा जन्म, महावीर जैनांचा जन्म, मोहम्मद पैगंबर कधी जन्मला, तुम्ही वाचलेलं सगळं मला माहिती. परंतु तुम्ही हे सगळं विसरून गेले. म्हणून आपल्याला पुन्हा आता वाचायचं आहे. भूगोल, भूगोलामध्ये आपल्याला काहीच आहे. आमचा विषयच नाही. पृथ्वी पुरेकडून पश्चिमेला फिरते का पश्चिमेकडून पुढं माहिती नाही. अंटार्क्टिका वर आहे पृथ्वीच्या खाली ते माहीत नाही. बर्फात कोणते देश आहेत माहीत नाही. वाळवंट भारतात कुठल्या कुठल्या भागात माहिती आहे पण नाव माहीत नाही. म्हणून भारताचा नकाशा आपला पाठ असला पाहिजे. मणिपूर कुठं आहे, नागालँड कुठे आहे, अरुणाचल प्रदेश कुठे आहे, आंध्र तेलंगणा कुठे आहे, खाली तामिळनाडू कुठे आहे, गोवा कुठे आहे, केंद्रशासित प्रदेश कोणते, लक्षात. हा नकाशा तुम्हाला पाठ असला पाहिजे. त्यानंतर तुमचं राज्य, महाराष्ट्र राज्य, त्याच्यात बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातले सर्व तालुके हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्हाला माहिती असते की तुमची बुद्धी तेज होईल आणि मग विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवायला तुम्हाला आणखी मजा वाटेल. समाजात सुद्धा वागताना तुम्हाला आणखी मजा वाटेल. भूमिती हा एक विषय फार मजेशीर विषय. पायथागोरस थेरम जीवनात काही उपयोग आहे का पायथागोरसचा थेरम. ज्या ज्या लोकांनी घराची बांधकाम केली त्यांना माहिती याचा किती उपयोग असतो. हे छोटे छोटे गोष्टी व्हॉल्यूम तुम्हाला काढता आलं पाहिजे. एखादं सिलेंडर आहे तुमचं, गॅस सिलेंडर, सिलेंडरची उंची 3 फूट आहे, रुंदी तुमची 1 फूट आहे, त्याच्यात किती किती गॅस बसेल. एक हौद आहे 5 फूट लांबीचा, 1 फूट 2 फूट खोल आहे, 3 फूट रुंद आहे, त्याच्यात किती लिटर पाणी बसेल. हे तुम्ही तोंडी केलं पाहिजे. वाचायचं नाही, पेट घ्यायचा नाही. आणि माझ्या शिक्षकाकडून माझी ही अपेक्षा. मी हे प्रश्न तुम्हाला तोंडी विचारणार. नो आजचा काल काय झालं, साधं गणित तरी आपल्याला लगेच मोबाईल.
प्लस मायनस त्याच्यामुळे तुमचा म्हणजे आमचा मेंदू बधीर झालेला आहे. आपल्याला सर्वांना उठायचं, आपल्या मेंदूला थोडी धार द्यायची आहे. सर्वांगीण आपल्याला सायन्सचा विषय असेल किंवा हे जे विषय इंग्रजी ग्रामर एकदा मला विचारलं, म्हणलं भविष्यकाळाचं एक वाक्य बोलून दाखव. तो आय एम गोइंग टू स्कूल. आता काय विद्यार्थ्यांना शिकवणार होतो मी? मला म्हणायचं की तुमच्यातले 99% लोक चांगले असं मी गृहीत धरतो. 99% लोक चांगले आहेत असं मी गृहीत धरतो. ते नंतर कळेल खरं 99 आहेत. परंतु टेन्सेस तुम्हाला आले पाहिजे. इंग्रजीमधले टेन्सेस आले पाहिजे. तुमचा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याच्यात पुन्हा प्रकार आहेत. वर्तमान काळात 3 प्रकार, भूतकाळात 3 प्रकार, भविष्यकाळात 3 प्रकार, चार प्रकार. ठीक आहे, यस, 4 प्रकार हे तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला फ्रेजेस आले पाहिजे. इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच याच्यापासून तर आपण फारच लांब आहेत. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच जे असतात ते पण फार महत्त्वाचे. लेटर रायटिंग, फॉर्म लिहिता येत नाही आपल्याला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक अर्ज लिहायचा. अर्ज लिहिताना काय काय गोष्टी असतात त्या आपल्याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे मित्रांनो. आणि हे तुम्ही का केलं पाहिजे? कारण तुम्ही ज्यावेळेस स्वतःला कॉन्फिडन्स समजता त्यावेळेस तुम्ही हे करणार आणि तुमचा विद्यार्थी घडेल. आपल्या माहितीसाठी सांगायला हरकत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये 2,21,000 साधारणपणे एवढी विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळांची, बरोबर आहे? बरोबर. आणि सर्वसाधारणपणे 7,000 शिक्षक आहेत. गणित किती झालं भागाकार? 23 मुलं. एका शिक्षकाला 23 मुलांना घडवायचं आहे. 23, फक्त 23 मुलं. तुकडी पूर्ण 30 किंवा 40ची असते. 40 पण नाही, 30 पण नाही, फक्त 23च मुलं घडवायचे आहेत. तर आपण कशा पद्धतीने घडवलं पाहिजे? त्या मुलामध्ये त्याला गणित आलं पाहिजे, त्याला भाषण आलं पाहिजे, त्याला चित्रकला पाहिजे, त्याला व्याकरण आलं पाहिजे, त्याला इतिहास भूगोल पाठ झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या मुलामध्ये उतरल्या पाहिजे. का? 23च मुलं तुम्हाला घडवायचे. माझी आपल्याला विनंती आहे की मला आणि खात्री पण आहे की उद्यापासून आपण आपल्या शिक्षणामध्ये थोडासा बदल करणार, थोडासा जास्तीचा वेळ देणार. वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आपल्याला माहिती आहे आपले माननीय पंतप्रधान साहेब रोज 17-18 तास काम करतात. सगळं जग आहे. आम्ही ज्यावेळेस मसुरीला होतो ट्रेनिंगमध्ये तर तिथं आम्हाला एक सांगितलं जातं, ज्यावेळेस ज्यावेळेस माननीय पंतप्रधान भेटतात IAS ऑफिसरला त्यावेळेस ते 2च वाक्य बोलतात. पहिला, अपना देश का सोचो और बारीकी में जाओ. आपल्या देशाचं पहिले पक्ष काय असेल ते नंतर. तुम्ही IAS आहात, IPS आहात, शिक्षक आहात, कोणी ते नंतर. आपल्या राज्य देशाचं तुम्ही पहिला विचार करा आणि बारीकीने जाऊ म्हणजे सूक्ष्मतेमध्ये जा, खोलवर जा. आपल्याला काय काय करता येणं शक्य आहे? माझ्या मुलाला तरबेज बनवण्यासाठी मला काय करणं शक्य आहे? माझ्या मुलामध्ये मॅथ्स घुसत नाही डोक्यात, त्याच्यासाठी मला काय करणं शक्य आहे? असं नाही तेव्हा हे 4-5 मुलं मागे आहेत, यांच्याकडे काय लक्ष देऊन उपयोग नाही, यांना वेळ देऊ नका. हे पोरं हुशार आहेत, त्यांनाच. एका शाळेमध्ये मी गेलो आणि बोर्डवर एक भागाकार लिहिला मी साधा, 144 भागिले -12. 144 भागिले -12 -12. आणि 10वीच्या मुली बसलेल्या आहेत वर्गामध्ये, सगळ्या 10वीच्या 10-12 काहीतरी मुली होत्या. आणि त्यांना मी सांगितलं खडू घ्या आणि सोडवा. 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाली, कोणी उठायचं. टीचर आल्या. टीचर म्हणे का तर तुम्हाला एवढं सोपं गणित येत नाही का? आम्ही टीचरला काही सोडायला सांगितलं नाही, कारण माझ्याबरोबर अन्य काही अधिकारी होते. परंतु मी समजून घेतलं की बा अशा पद्धतीने जर आपल्या शाळांची स्थिती असेल तर तिच्यात बदल झाला पाहिजे. आणि माझी एक अशी आशा आहे की ह्या 2,21,000वरून पुढच्या वर्षी आपल्याला 3 लाखावर विद्यार्थी मिळतील. आणि हे विद्यार्थी जर जायचे असेल तर आपल्याला शाळेचा दर्जा सुधारावा लागेल, शिक्षकांचा स्वतःचा दर्जा सुधारावा लागेल. कोणी म्हटलं पाहिजे हां तर मॅडम फार चांगलं आहे बरं का, कडक आहेत परंतु चांगलं आहे, ते टीचर फार चांगले आहेत, कडक आहेत पण फार हुशार माणूस आहे, माझा मुलगा त्यांच्याकडे फार तरबेज झालेला आहे.
टाकेल तुम्ही त्याच शाळेत टाकेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ज्याप्रमाणे इतर शाळा आहेत आपल्याकडे जवळजवळ 660 शाळा बाकीच्या आहेत, म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, पण प्युअर झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्या जवळजवळ 1400 आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला थोडासा जास्तीचा वेळ द्यावा लागेल, मुलांमध्ये तुम्हाला जास्त वेळ राहावा लागेल. मोबाईलचा वापर शाळा चालू असताना, वर्ग चालू असताना कोणीही करू नये. आणि आता तुमच्या उशाला मोबाईल असल्यामुळे तुम्हाला जगातला कुठलाही जरी प्रश्न जर विचारला तर तुम्हाला तातडीनं आन्सर मिळतं. ही फार आमच्या वेळेस तर तसं मोबाईल वगैरे काय भानगडी नसायच्या. MPSCचा अभ्यास करताना आम्ही बाकीच्या लोकांकडून नोट्स घ्यायचो, त्याची झेरॉक्स काढून घ्यायचो आणि ती नोट्स त्याला परत द्यायचो. का की ते त्याला वाचायचं ना. आता मित्रांनो तुम्हाला रेडीमेड्स आहेत, तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. आमच्या मसुरीमध्ये एक सर होते, सांगायला मला फार आनंद वाटतो. रंजन मेहता नाही, रंजन काय, ती व्यक्ती ॲट अ टाइम 10 लोकांना ऐकायची, म्हणजे हिअरिंग. त्यांची जी हिअरिंग कॅपॅसिटी होती, हा गलबाला चालला समजा 100 लोक आपण बोलतोय वर्गामध्ये, तर ते त्याच्यातले 10 लोकांना ते ऐकायचे. तुम्ही काय बोलले तसं नाही, त्याला तुम्ही बोलले तर तसं पण नाही, हा हे बरोबर बोलत होते तुम्ही बोला. आज आपण टीव्ही चालू केला नाही तर पोरांनो थांबा रे जरा, लक्षात घ्या समाजामध्ये कसे लोक आहेत. 10 लोकांना ॲट अ टाइम तो माणूस ऐकू शकतो. 1983 सालच्या बॅचचे ते IAS ऑफिसर होते, डायरेक्ट IAS ऑफिसर, तामिळनाडू करायचे. आम्ही तर आश्चर्यचकित झालो. म्हणलं 10 तर जाऊन लोक निघतात, 3 लोकांचा आम्ही प्रयत्न तरी करून बघू, पण आम्हाला ती संधी मिळाली नाही. मला सांगायचं की हा मेंदू एवढा अगाध आहे, याचा अंत कुणीच पाहू शकत नाही, कोणीही पाहू शकत. तुमच्याकडे जर्मन भाषा ज्यांना येते त्यांनी बोट वर करा. नो. फ्रेंच भाषा नो. फक्त इंग्लिश, हिंदी, मराठी 3 येते. कन्नड वगैरे येते कोणाला नाही. म्हणजे लोक पुढे चालले, आपण पुढे चाललो. लावा क्लासेस. अरे आमच्या सरांना जर्मन भाषा पण येते, आमच्या सरांना फ्रेंच भाषा येते, असतील क्लासेस. सांगायचं तात्पर्य तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यभर थांबू नका, मध्ये थांबू नका. 4थीचा क्लास दिला पण 4थीचेच पुस्तक वाचायचे, 5वीचं वाचायचं नाही. आता ते मला वाटतं आता सगळं एकत्र केलं ना ते, म्हणजे कंपल्सरी इंग्रजीवाला माणसाने इतिहास पण वाचायचा, त्याने भूगोल पण वाचायचा. हे चांगलं केलं एका दृष्टीने, पण ठीक आहे चांगलं. त्याच्यावर मला तर सांगायचं की तुम्हाला सर्व गोष्टीने तुम्ही परिपूर्ण असला पाहिजे. पूर्वीचे जे शिक्षक होते साधारण 70-80च्या दशकातले म्हणूया, त्यांना फक्त पत्र वाचता यायचं गावातले, म्हणून सगळे लोक पत्र घेऊन गुरुजी हे काय पत्र आलं आम्हाला वाचून दाखवा. आता तुम्ही ॲट अ टाइम हजारो मेसेजेस सगळ्या जगामध्ये तुम्ही एका दिवसात सगळं मटेरियल पाठवू शकता. त्यावेळेस तो गुरुजी येणार आहे, त्यावेळेस गुरुजी उद्या पत्र वाचेल आणि ते सांगेल की कोणाचं पत्र नाही तर तुम्हाला काय निरोप दिलेला किंवा. आता जुन्या आठवणी काढण्याचा अर्थ नाही, पण आपण एवढे लेथार्जिक का झालो, एवढे आळशी आपण का झालो. आज मी बाळासाहेबांना काल आमची चर्चा झाली, म्हणजे आशिष बरोबर आम्हाला असं सांगण्यात आलं की आपल्या जिल्ह्यातल्या 64% लोक फक्त वाचू शकतात. ते काय इंग्लिश मराठी का बरं असं? वाय 64% वाचायला काय अडचण नाही, वाचायला तर 100% लोकांनी यायला पाहिजे. आणि आपण ते गोंडस शब्द वापरले, किती लोकांना वाचता आलं, किती लोकांना काय आलं वगैरे वगैरे. नो, सगळ्या विद्यार्थ्यांना वाचता आलंच पाहिजे. तो 3रीचा असेल, 4थीचा असेल, बाकी का पुढचे त्यांना तर आलंच पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण शिकवणार. मध्ये कोणीतरी एका जिल्ह्याची बातमी दिली, तिथं म्हणे 80% मुलांना मराठीच वाचता येत नाही. आपल्याच भेटी नाही.
80% मुलांना मराठी वाचता येत नाही. मग काय चाललंय काय नेमकं, काय काय शिकवतोय आपण नेमकं? शाळा भरतात का नाही, ते विद्यार्थी आहेत का नाही, गुरुजी येतोय का नाही, शिकवतोय का नाही, इथून शंका घ्यायला सुरुवात होती. ठीक आहे, आपल्या जिल्ह्यात तशी परिस्थिती नाही असं मला वाटतंय. परंतु आता उरलेल्या ह्या ट्रेनिंगचा अर्थ समजून घ्या. या ट्रेनिंगमधून आपण काहीतरी घेऊन जायचं आहे आणि त्या पद्धतीचे बदल मला शाळांवर दिसले पाहिजे. 100% शाळांचं पुढच्या म्हणजे साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 1400 शाळांचं चेकिंग होईल. सगळ्या शाळांमध्ये परीक्षा होईल. शिक्षकांची परीक्षा होणार. छोटा एक 50 मार्काचा मी पेपर आणि 1 तासाचा पेपर देणार. तो कलेक्ट होईल. त्याच्यावर आम्ही शिक्षकांना सुद्धा इव्हॅल्युएट करणार आहोत. आलं लक्षात? शिक्षकांना सुद्धा. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा वाचन करा. असं नाही की ते मी 4थीला शिकवतो हे 7वीचा प्रश्न आहे. नो, आम्ही बेसिक आम्हाला कळतं तुम्हाला काय आलं पाहिजे. त्यानंतर आपण मध्ये काही स्पर्धा घेतल्या. याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल, व्यंगचित्रकला, गायनाच्या वादन म्हणजे संगीत कला, त्यानंतर हस्ताक्षर. हे झाले का सर्व शाळांमध्ये? हो हो. व्हेरी गुड. त्याच्यातून सुद्धा आता आपण तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करणार आहोत. तर एक नाविन्यपूर्ण याच्यामध्ये व्यंगचित्राच्या स्पर्धा मी जाणीवपूर्वक घेतल्या की बुवा आपल्या जिल्ह्यामधून एखादा विद्यार्थी कोणी व्यंगचित्र काढतो का? शिक्षक आहे की कोणी व्यंगचित्र काढणार? ओव्हरकोट करा. इकडं टीचर्स, महिला. आपल्याला व्यंगचित्र काढणारे सुद्धा मुलं घडवायची. हा असं म्हणतात की माणसाला 2 मेंदू असतो, सर्वांना माहिती. माणसाचा जवळजवळ 80% मेंदू डावा मेंदू काम करत असतो. 80%. सर्वसाधारण बरोबर मी एकदम एक्झॅक्ट बोलणार नाही. 80% वापर आपण दिवसभर डाव्या मेंदूचा करतो. आणि ज्या ज्या लोकांना उजवा पण मेंदू आहे म्हणजे अशा लोकांमध्ये प्रतिभाशक्ती असते. म्हणजे तो गायनात चांगला असतो, संगीतकार असतो, वादनात चांगला असतो, तो लिखाणात चांगला असतो, कवितेमध्ये चांगला असतो, साहित्यिक त्याच्यामध्ये साहित्याने तो भरला एक चांगला कलाकार असतो त्याच्यामध्ये. तर तो विद्यार्थ्यामधला कलाकार आपण ओळखला पाहिजे. आलं का लक्षात? हे लक्षात घ्या. भटकर सरांनी जे मुद्दे सांगितले ते फार विद्यार्थ्यांना म्हटलं व्यंगचित्रकार आहे का, विद्यार्थ्यामध्ये कोणी चित्रकार आहे का चांगला, विद्यार्थ्यामधला कोणी एखाद्या म्हणजे खेळामध्ये चांगला निपुण आहे का, तर त्या गुणाला आपण पुढे न्यायचं आहे, त्याचा विकास करायचा आहे, म्हणून मी ती परीक्षा घेतली. मला जस्ट बघायचं आहे की आपल्या जिल्ह्यातून किती मुलांची चित्रकला कशी आहे, त्याच्यातून व्यंगचित्रकला कोणाची काही निघतंय का समोर, किती मुलं गायनात चांगली आहेत, किती मुलं खेळामध्ये चांगली आहेत. आपल्याला ह्या मुलांना वर न्यायचं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये असताना माझं स्वतःचं वैयक्तिक टार्गेट आहे की मला काहीतरी वेगळेपण करायचं. वेगळेपण म्हणजे काहीतरी मला शाळा म्हणल्या पाहिजे, विद्यार्थी म्हणले पाहिजे, पालक म्हणले पाहिजे, अरे हे साहेब आले आणि ह्यांच्यामुळे आमचं पोरं हे वर गेले. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार. मी काय फक्त तुम्हाला सांगून मोकळं होणार आहे, परंतु ज्यावेळेस तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की माझ्या ह्या संमेलनाचा किती फायदा झाला माझ्या लोकांना. हा तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे मला फील्डवर गेल्यानंतर की सर त्या दिवशीचं संमेलन झालं, असे सरांनी असं सांगितलं, कापूस सरांनी असं सांगितलं, बाळासाहेबांनी खरंच साहेबांनी सांगितलं, या सरांनी असं सांगितलं आणि त्याचा आदर्श घेऊन आम्ही ही गोष्ट केलेली आहे. हे तुम्ही तिथे जाऊन सांगितलं पाहिजे. ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आज आपण काही संगीत साहित्याचं वितरण केलं, संगीत साहित्य तबला पेटी दिली. हे फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रत्येक तालुक्यामधून एक शाळा निवडलेली होती. परंतु ही मोहीम आपल्याला पूर्ण जिल्हाभर करायची. याच्यामध्ये तुमचा पुढाकार, ग्रामसेवक, गावचे सरपंच किंवा जे कोणी असतील लोक, त्यांना जर कळलं की अरे शाळेला आपल्याला त्या शाळेला मिळालं, आपल्या शाळेला का नाही, तुम्हाला सांगतो पुढच्या 10-15 दिवसात 100% 1,500 शाळांवर आपले ते तबला पेटी जाऊन पडतील. ज्यावेळेस मी वाटप करत होतो
त्यावेळेस काही लोकांना इतका आनंद झाला होता. अरे म्हटलं बाबा हे फक्त 25,000चं साहित्य आहे, 24,000 वगैरे काहीतरी. आणि त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता. टीचर्स असतील आमच्या, ते गावचे कोणी ते समितीचे अध्यक्ष, त्यानंतर आमचे विद्यार्थी, आणि ते म्हणायचे सर आमच्या मनातली गोष्ट केली. म्हटलं मी काय मनातली गोष्ट केली, मला फक्त एक सुचलं, आणि हा एक स्प्रेड करायचं संगीत कला ही आपल्याला पूर्ण जिल्हावर स्प्रेड करायची असं मी ठरवलं. कारण मी एक संगीतकार आहे आणि ते सगळ्यांना ते आवडलं. आता याचा फायदा, मला संगीत म्हणजे काय नुसतं तिथं जाऊन गाणे वगैरे नाही शिकायचे, आपल्याला शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायचे. आपल्याला एका गांधर्व महाविद्यालयाला त्या मुलाचा जोडायचा आहे. शास्त्रीय संगीताचे टीचर्स येतील, ते तुमचे क्लास घेतील, आणि जर 3 वर्ष झाले, समजा 7वी 8वी 9वी, तर त्या मुलाला 10वीला 5 मार्क्स मिळतात, सर्टिफिकेट दाखवलं. आणि तोच मुलगा पुढे जाऊन 9, 10, 11, 12वीला गेला, त्याला 10 मार्क्स मिळतात. मला वाटतं 15 मिळतात असं मला ते आमचे दुसरंच काही सर लोक कमिटी 15 मार्क्स मिळतात. म्हणजे बघा एवढा त्या मुलाला त्याचा अकॅडमिकमध्ये त्याला फायदा आहे, त्याला गुण पण मिळणार आहे, प्लस एक मेडिटेशन सारखा एक प्रकार होईल. एखाद्या घरामध्ये विद्यार्थी क्लास करतो हे त्याला कळलं की त्याचे मम्मी पप्पा त्याला पेटी घेऊन देणार किंवा तबला घेऊन देणार. कारण मला माहिती, माझ्या एका मित्राला असं तबल्याचा छंद लागला, माझ्या घरी तबला पेटी ढोलकी पडलेला असायचं, आणि त्याने ते बघितलं, मी त्याला देऊन टाकलं. म्हणजे आत्तापर्यंत जुनं साहित्य झालं की मी वाटप करतो, आणि मला ते नवीन घ्यायचं वाटायचं. आता तो मुलगा 8वीला आहे, खूप सुंदर तबला वाजवतो. पॅरेंट्सचे असे अभिप्राय आहेत की सर हा तबल्यावर किंवा पेटीवर बसणं आम्हाला फार बरं वाटतं. भांडण करू शकत नाही नवरा बायको घरामध्ये. जर मुलगा तबल्यावर पेटीवर बसला, मुलगी तबल्यावर गायनाला बसली, नवरा बायको हे भांडण करू शकत नाही. मुलांचं पॅरेंटचं भांडण होणार नाही. तुम्ही शांत बसणार, 2 पावलं मागे घेणार, तुमची बायको 2 पावलं मागे घेईल, आणि तुमचा संसार चांगल्या पद्धतीने चालायला संगीत ही एक मोठी कला आहे. म्हणजे माझ्या घरात जर कधी टेन्शन झालं तर माझी मिसेस ती मुलीला सांगायचे यांना तबला द्या तिकडे बसवा. आणि या संगीताचा मला माझ्या आयुष्यात इतका फायदा झाला. ज्या वेळेस स्ट्रेस येतो माणसाला, संगीत एकदा हार्मोनियम तुम्ही वाजायला बसलात, गायला बसलात, स्ट्रेस तर निघून जातो, बाकीच्यांना आनंद होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या गोष्टीवर मला MPC मध्ये प्रश्न विचारले गेले, तुम्ही म्हणजे काय संगीताचे तुम्हाला पाहिजे. तर याचाही मला फायदा झाला की कलाकाराला समाजामध्ये एक वेगळा मान असतो. आणि मी असं समजतो की कलाकार हा गरिष्ठ नसतो, गरिष्ठ असतात पण ते अर्धे अडकून पिवळे झाले असतात. परंतु कलाकार जो ओरिजिनल दर्दी कलाकार आहे तो कधी गरिष्ठ नसतो, आणि त्याची कला तो इतरांना देत असतो. गुरुजींनी सुद्धा त्याच प्रकारे आपण कला जोपासा, आपल्यातला जो शिक्षक आहे तो आपण वाटून द्या, आणि चांगले विद्यार्थी घडवा, असे या ठिकाणी या कार्यशाळेच्या निमित्ताने मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, मुलांना अंदाज घ्यायला शिकवा. मुलांना तुमच्याकडे आता हे बऱ्याच गोष्टी बारीक सिलेबसमध्ये आहेत, मुलांना एक अंदाज घ्यायला शिकवायचा. या हॉलमध्ये मी सकाळी नजर मारली, मला ती सवय आहे, तर या हॉलमध्ये मला साधारण 3,000 लोक दिसतात. बाळासाहेबांनी किती बोलवले मला माहिती नाही, पण मी इकडं अशी एक लाईन मारली तर इकडे साधारण 45 लोक बसले, आणि असे साधारण 100 लोक बसले. त्याचा मी अंदाज काढून एक अंदाज घेतला की ह्या हॉलमध्ये 3,000 विद्यार्थी सोडून हे मुलांना तुम्ही अंदाज घ्यायला शिकवायचं की बाबा या कपाटाची उंची किती असेल, अंदाज 5 फूट 4 फूट 3 फूट, हे मुलाला विचारायचं, द्यायचं, त्याच्या सांगायचं, सगळ्यांची लाईन लावायची, चला याची उंची किती असेल अंदाजे. त्यांना अंदाज करायला भाग पाडायचा. एखादा दगड द्यायचा हातामध्ये, या दगडाचं वजन किती असेल रे भाऊ,
सर्वांना द्यायचं. कोणी म्हणेल अर्धा किलो, कोणी 300 ग्रॅम, कोणी करून घ्या हे प्रयोग. हे अंतर तिथून ते किती असेल तितके फुटे मोजारे मुलांना अंदाज करायला सांगितले. झाडाची उंची किती असेल अंदाज. आणि नंतर आपल्याला कळतं की आमचा शिक्षक आयुष्यभर ती फुटपट्टी वापरतो आणि त्याला तिथं किती सेंटीमीटरची फुटपट्टी माहीत. 12 इंच असते फुटपट्टी माहिती, पण 1 सेंटीमीटर किती सांगा माहिती नाही. का एक जण मला सांगितलं एका त्रिकोणामध्ये म्हणे 180 डिग्री 180चा कोण असतो म्हणे त्रिकोणामध्ये. आता हा कोणता त्रिकोण आहे? त्रिकोणाची आतली बेरीज किती असते बघा 180. तो म्हणे एक कोण 180चा असू शकतो. सरळ कोण सांगितलं? सरळ तर थोडं कंपासमध्ये जे साहित्य आहे ना, कंपासमध्ये काय काय असतं? एक कंपास असते, कर्कटक म्हणतात तुम्ही. एक 6 इंचीची पट्टी असते, दोन त्रिकोण असतात आणि एक हात असतो. त्याच्या डिग्रीज किती आहे? 180 डिग्री. वर्तुळ 360चा असतो, बरोबर आहे. ते त्रिकोण कोणते आहेत नेमकं ते बघा. त्याच्यामध्ये त्रिकोणाचे प्रकार तुम्हाला हे बारकावे तुम्ही करायचं. मोदी साहेब काय सांगतात? बारीकीने जाऊ, बारीकीने जाऊ. निदान तुमच्या क्षेत्रात तरी बारीकीमध्ये जा, बाकीचं सोडून द्या तुम्ही. आणि काहीतरी एक आदर्श चांगल्या पद्धतीचा शिक्षक, वेगळा शिक्षक आपल्या जिल्ह्यातून घडण्याचा आपण प्रयत्न करू. आणि मला खात्री काही शिक्षक हे उपक्रमशील आहेत, काही शिक्षिका उपक्रमशील आहेत. मी त्यांना पुढे आणण्यासाठी या कार्यशाळा आज या ठिकाणी आपण आयोजिली. अशातला शिक्षक मला वर आणायचा, एक शिक्षक मला आणायचा आहे. पुरस्कार वगैरे सर्वांना मिळाले, सर्वांचं मी अभिनंदन करतो. ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतले त्या सर्व लोकांना मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. जास्त काही बोललेलो आहे मी, काही शिक्षक नाही यांच्या भटकर सरांसारखा. मला इथं 3 सर बसलेले आहेत. आशिष सर आहेत, आमचे राठोड सर आहेत आणि भटकर सर पण आहेत. पण ठीक आहे, फार उत्तम पद्धतीने तुम्ही आजच्या कार्यशाळेला प्रतिसाद दिला. वेळात वेळ काढून आपण आला. तसंच आता जाऊन मोठ्या उमेदीने आपण आता एक वेगळा शिक्षक आपल्याला द्यायचा आहे. वेगळा शिक्षक म्हणून तुम्ही उद्यापासून वावरायचं आहे अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं काय ड्रेस कोडचा काहीतरी मुद्दा सांगत होतो, त्याच्याबद्दल सूचना येतील वरून. त्याप्रमाणे एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला एक आश्वासन द्या, शिक्षकामध्ये तुम्ही स्पर्धा करा. एक चांगला एक काय मला 10 शिक्षक 15 शिक्षक घेऊ द्या, त्यांनी वैयक्तिक माझी भेट घ्या. मला सांगा सर हे मी अशा पद्धतीने विशेष परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की माझे हे विद्यार्थी हे एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे करतात. त्यांना तुम्ही विचारा, काय विचारा. असा शिक्षक मला पाहिजे. याला तुम्ही 400चा वर्ग विचारा, याला तुम्ही ग्रामरचा विषय विचारा, याला तुम्ही काहीतरी स्पेलिंग विचारा कुठलं हे त्याला आलं पाहिजे. सायन्सचे विषय असतील किंवा खूप शिक्षक म्हणजे काही अनलिमिटेड सगळा विषय. फक्त तुम्ही ठरवायचं आहे आणि एक चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना मी शुभेच्छा देतो. नवीन शिक्षिका म्हणून उद्यापासून आपल्याला जिल्हा परिषदेवर काम करायचं आहे अशी मी एक अपेक्षा बाळगतो. आणि मला दिलेली संधी, दिलेला सत्कार त्याबद्दल मी शिक्षण विभागाचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.